तुम्हाला जर नाही म्हणायला येत नसेल तर हा त्रास तुम्हालाच सहन करायचा. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गृहीत धरलं जातं. कोणतीही गोष्ट कधीही सांगितली ना का तर तुम्ही नाही म्हणत, आणि जर का चुकून तुम्ही नाही म्हटलं तर तो समोरचाच तुम्हाला सुनावतो एवढं करायला काय. हा अनुभव तुम्हाला पण येत असेल कारण तुम्हाला नाही म्हणायला येत. दुसरा प्रॉब्लेम तो म्हणजे हा स्वतःला त्रास होतो आपल्याला. तो कसा तर आपल्याला एखादी गोष्ट आपण आपल्या इच्छेविरुद्ध करत असतो, आपल्याला करायची नसते पण समोरच्याला नाही म्हणू शकत नाही म्हणून आपण करतो, पण ह्याचा त्रास स्वतःलाच होत असतो. त्या समोरच्याला त्याचं काही नसतं, त्यानं त्याचं काम सांगून गेलं, आपल्याला नाही म्हणायला येत नाही म्हणून आपण ते करत असतो. म्हणून नाही म्हणायला शिका. जी गोष्ट आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मनाविरुद्ध होत असेल किंवा करायला सांगितली जात असेल तर नाही म्हणायला शिका. तेवढ्यापुरतं समोरच्याला राग येईल पण हे नाते टिकून राहते. नाहीतर जर तुम्ही असंच सांगणाऱ्यांकडनं काम करत गेला किंवा नाही न म्हणता तुम्ही जर एखादी गोष्ट करत गेला तर ह्याचा नंतर असा प्रॉब्लेम होतो की तुम्ही चांगले रिलेशन्स ही गमवू शकता. तर तो गृहीत धरायला लागल्यानंतर तुमच्या मनामध्येही तसं त्या गोष्टी यायला विचार करा आणि नाही म्हणायला शिका. ऑल द बेस्ट.